अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात दुरावा निर्माण झाल्याबाबतची। अजित पवारांनी बारामतीतून छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। काहींना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काहींना थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केलाय। नव्यांना संधी द्यावी लागते, पण कारण नसताना वेगळ्या भूमिका घेणं योग्य नसल्याचं म्हणत अजित पवारांनी भुजबळांवर टीका केली आहे, तर छगन भुजबळांनीही अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। चांगली गोष्ट आहे ना, तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना। किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं नाही म्हणायचं काय? काहीतरी त्याला मर्यादा टाका ना, आणि अगोदरच सांगा ना, आणि मग सांगायचं उगाच राहू नका।